शेळीपालनातून भरघोस उत्पादन मिळवायचे असेल तर हा व्हिडिओ अवश्य पहा आणि चॅनेल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. शेळीपालकांनो, आपणास या व्हिडिओमधून महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे. तत्पूर्वी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा. चला तर सुरू करूयात. भारतात कोणती शेळीपालन सर्वोत्तम आहे? जमुनापरी शेळी ही उत्तर प्रदेशात आढळते आणि फायदेशीर व्यावसायिक शेळीपालनासाठी ही सर्वात फलदायी शेळी जाती आहे. जमुनापारी शेळीचे वजन सुमारे 65 ते 75 किलो असते, तर मादीचे 45 ते 60 किलो असते. जमुनापारी शेळीपालन प्रामुख्याने मांस आणि दुधासाठी करतात, कारण त्यांचे व्यावसायिक प्रमाण जास्त आहे. शेळीला वाढण्यास किती वेळ लागतो? शेळ्यांमध्ये गर्भधारणेचा कालावधी 1 ते 150 दिवसांचा असतो. एका शेळीपालनाने सांगितले की शेळ्यांना 8 ते 12 महिन्यांच्या दरम्यान पूर्ण परिपक्वता असलेला बाजार आकार मिळतो, परंतु योग्य आहार न दिल्यास 18 महिन्यांपर्यंत वाढू शकतो. वंध्यत्व आणि स्टंटिंग नियंत्रित करण्यासाठी पशुवैद्यकीय उपचार आवश्यक आहेत. शेळीपालनासाठी किती खर्च येतो? शेळीपालन प्रकल्पाच्या खर्चामध्ये विविध पैलूंचा खर्च समाविष्ट असतो, जे एकत्रित केल्यावर शेळी व्यवसायाचे एकूण बजेट 3 लाख ते 7 लाखांपर्यंत असू शकते. भारतात कोणती शेळी जास्त दूध देते? दुधाचे वैशिष्ट्य. सुरती शेळी त्याच्या उच्च दूध उत्पादनासाठी ओळखली जाते, ज्याचे सरासरी उत्पादन दररोज 2 ते 3 लिटर असते. शेळ्या ही चांगली गुंतवणूक आहे का? मांसासाठी शेळ्या पाळणे ही तुमच्या स्वतःच्या कुटुंबासाठी तुमच्या अन्नाच्या गरजा भागवण्यासाठी एक उत्तम गोष्ट असू शकते, परंतु हा एक फायदेशीर छोटा शेती व्यवसाय देखील असू शकतो, जर तुम्ही त्याची विक्री कोठे करणार याचा काळजीपूर्वक विचार केला तर नक्कीच शेळीपालन परवडणारा व्यवसाय आहे. शेळीपालन फायदेशीर आहे का? शेळीपालन हा अनेक कारणांमुळे अत्यंत फायदेशीर आणि टिकाऊ व्यवसाय आहे. प्रथम, शेळ्या स्वभावाने कठोर असतात आणि ते विविध हवामान परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतात. शेळ्यांची पैदास कशी होते? बहुतेक प्रजनन उन्हाळ्याच्या उत्तरार्धात ते हिवाळ्याच्या सुरुवातीच्या काळात होते. शेळीचे 18 ते 21 दिवसांचे एस्ट्रस सायकल किंवा ऋतू असते. डोईचा हंगाम काही तासांपासून 2 किंवा 3 दिवस टिकतो. गर्भधारणा कालावधी 5 महिने आहे. जुळे सामान्य आहेत, परंतु एकल किंवा तिहेरी जन्म दुर्मिळ नाहीत. शेळीपालन प्रकल्प कसा बनवायचा? छतावर नारळाची पाने, गवत किंवा एस्बेस्टोसच्या पत्र्या टाकाव्या. प्रति मूल सरासरी मजला जागा 0.75 ते 1 चौरस मीटर असावी. शेण आणि मूत्र जमिनीवर जाऊ देण्यासाठी बांबू, लाकडी फळ्या यांच्यामध्ये किमान 1 सेमी जागा असावी. भारतातील शेळीचा दर किती आहे? भारतातील शेळीचा दर 350 रुपये किलो असतो. हा दर अंदाजे आहेत, आपल्याकडे जास्त किंवा कमी असू शकतो. पहिल्यांदा शेळीपालन करताना या गोष्टीची माहिती आवश्यक. नेहमी स्वच्छ पाण्याची एक मोठी बादली असणे आवश्यक आहे, जे दिवसातून एकदा तरी बदलले पाहिजे. भरपूर ताजे गवत आणि बकरी चाऊ. जर तुमचा शेळीसोबत कोणताही दर्जेदार वेळ घालवायचा नसेल, तर मी 2 शेळ्या घेण्याचा सल्ला देतो, त्यामुळे ते एकाकी आणि अस्वस्थ होत नाहीत. कोणत्या शेळीची जात सर्वाधिक दूध देते? सानेन ही जगातील सर्वोत्कृष्ट विकसित आणि सर्वाधिक दूध उत्पादक जात म्हणून ओळखली जाते. दैनंदिन दूध उत्पादनाची उच्च पातळी आणि दुधात चरबीचे प्रमाण तुलनेने कमी असल्यामुळे शेळीच्या जातींमध्ये त्याची तुलना होल्स्टेन फ्रिजियन डेअरी जातीच्या जातीशी केली जाते. भारतात शेळीपालन करपात्र आहे का? कलम 10(1) नुसार भारतातील करदात्याने मिळवलेले कृषी उत्पन्न करमुक्त आहे. आयकर कायद्याच्या कलम 2(1) अंतर्गत कृषी उत्पन्नाची व्याख्या केली जाते. तर मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण माहिती. आपणास आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा.